व्यापारी एका दागिन्याच्या किमतीवर 20% सूट देतो, तरीही त्या 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत 870 रुपये असेल तर खरेदी किंमत किती, असा प्रश्न सोडवायचा कसा सर? मित्रांनो, दागिन्याची छापील किंमत 870 रुपये इथं मांडा. दागिन्याची छापील किंमत आहे 870 रुपये. व्यापारी दागिन्याच्या छापील किमतीवर 20% सूट देतो. दागिन्याच्या किमतीवर 20% सूट देतो, म्हणजेच दागिन्याच्या छापील किमतीवर 20% सूट देतो. इथं छापील किंमत हा शब्द हवा होता. कोणत्याही वस्तूवर लेकरांनो MRP अशा पद्धतीची मांडणी असते. MRP असते प्रत्येक वस्तूवर, सेल कॉस्ट. ओके, इथं छापील हा शब्द पाहिजे होता. दागिन्याची छापील किंमत 870 रुपये. व्यापारी एका दागिन्याच्या किमतीवर म्हणजेच छापील किमतीवर 20% सूट देत आहे. या 870चे 20% काढा. अशा पद्धतीची मांडणी करून 870चे 20% काढायचे कसे हो? 870 चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह, 20% कसे मांडतात? 20 छेदस्थानी 100. आता लेकरांनो, या 2 शून्याला हे 2 शून्य गायब. आता 87 आणि 2 हा गुणाकार. 2 7 14, 1 2 8 16 आणि 17. 174 रुपये एवढी सूट तो व्यापारी दागिन्यावर देत आहे. मग ही सूट मिळाली. छापील किंमत लक्ष द्या, छापील किंमत आहे 870 रुपये. 20% प्रमाणे मिळणारी सूट किती हो? 174. ही वजाबाकी करायची आपल्याला. ही सूट वजा करा. 696 रुपये उत्तर येते का? 6 4 10, 1 10 7 17, 1 7 1 8. ओके, याचा अर्थ 696 रुपये ही काय हो? विक्री किंमत. लक्ष द्या, ही विक्री किंमत. प्रश्नामध्ये त्या दागिन्याची खरेदी किंमत विचारली. विक्री किंमत गुणिला 100 आणि भागीला 100 अधिक शेकडा नफा 16 अशी मांडणी करा. हे कसं मांडलं हो सर? याचं एक सूत्र आहे लेकरांनो. आपल्याला खरेदी किंमत काढण्याचं सूत्र आहे. वस्तूची खरेदी किंमत जर का काढायची असे प्रश्न बऱ्याच वेळ झाले. हे सूत्र बऱ्याच वेळ यूज करून तुम्ही उत्तराप्रत गेले. खरेदी किंमत बराबर विक्री किंमत गुणिला 100 आणि भागीला 100 अधिक व्यवहारात झालेला शेकडा नफा. ओके, व्यवहारामध्ये शेकडा तोटा झाला असेल आणि खरेदी किंमत काढायची असेल तर फक्त इथं वजा चिन्ह, व्यवहारात झालेला शेकडा तोटा. ओके, लक्ष द्या. 696 गुणिला 100 ही पद्धत अशी, ही बेरीज करा. 116. लेकरांनो, हा भाग जातो 6 अंशामध्ये उरल्या 6 आणि 100चा गुणाकार 600 रुपये. ओके, ही त्या दागिन्याची
खरेदी किंमत असेल, हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. लेकरांनो, वस्तूची खरेदी किंमत काढणे या संबंधीची अनेक उदाहरणं, अनेक प्रश्न जर का अभ्यासायचे तर वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.